आशा वर्कर असलेल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीनं गळा दाबून तिचा खून केला. तसंच स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र तो वाचला. नमस्कार मंडळी, आपण पाहतात विशेष खास. तर नेमकी घटना काय आहे तीच या व्हिडिओमध्ये बघू. तर मंडळी, शरद चितळे हा पिंपरी चिंचवडमधील चिखली MIDCत एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याची पत्नी कांचन ही आशा वर्कर होती. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरदला संशय होता. त्यातून त्याने 13 एप्रिल रोजी राहत्या घरात कांचन झोपेत असताना तिचा गळा आवळला. त्यात ती बेशुद्ध झाली. यानंतर त्याने स्वतःला देखील दोरीनं पंख्याला गळफास घेतला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शरद हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केलं. तसंच कांचन यांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारापूर्वीच कांचन यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान शरद याच्यावर उपचार सुरू होते. त्याला शुक्रवारी रुग्णालयातून सोडण्यात आलं. कांचन यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. यामध्ये गळा दाबल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं नमूद झालं होतं. त्यानुसार पोलिसांनी शरद याला नातेवाईकासह चिखली पोलीस ठाण्यात बोलवलं होतं. यावेळी लघुशंकेचा बहाणा करून तो पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहात गेला आणि दरवाजा आतून बंद केला. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शरद याने फरशी पुसण्याचं द्रव्य पिल्याचं निदर्शनास आलं. त्याला नातेवाईकाच्या मदतीनं पोलिसांनी YCM रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान शनिवारी पहाटे 2:45च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पोलीस ठाण्यात किंवा पोलीस ठाण्याच्या आवारात मृत्यू झाल्यास संबंधिताचं शवविच्छेदन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनलकडून केलं जातं. पुण्यातील ससून रुग्णालयात डॉक्टरांचं पॅनल असल्याने शरद चितळे याचा मृतदेह ससून रुग्णालयात हलवण्यात आला. तिथे शवविच्छेदन करून अहवाल प्राप्त होणार आहे. पोलीस ठाण्यात किंवा पोलीस ठाण्याच्या आवारात मृत्यू झाल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाकडून CIDकडून या प्रकरणाचा तपास केला जातो. शरद चितळे आत्महत्या प्रकरणात देखील CIDकडून तपास करण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशी ही घटना पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली आहे.